आपण पाहिलं पश्चिम महाराष्ट्राचं चित्र कसं बदलत होतं आणि कसं बदलतंय, विशेषतः सांगली या मुद्द्यावर आपण चर्चा करत होतो. हातकणंगलं होतं आणि पुणे होतं. पुण्यात शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या दोघांनी एकत्र मिळून काम केलं, परंतु ते चित्र उर्वरित पश्चिम महाराष्ट्रात दिसलं असं आपल्याला वाटतं? 100% दिसलं, कारण मी तिथे स्वतः काम करतो. राजू शेट्टींचा जो विषय आहे तो शरद पवारांचा होरा 100% चुकला. राजू शेट्टींच्या 2 वर्षाच्या आंदोलनात मी स्वतः असायचो. फक्त ते जैन समाजाचे आहेत आणि जैन समाजाचा त्यांना पाठिंबा मिळतो अशा प्रकारचे जे वक्तव्य, त्यांना संपूर्ण शेतकऱ्यांचा पाठिंबा होता. तो मराठेतर आणि जैन वगैरे हा न धरता. त्यामुळे राजू शेट्टी हे शेतकऱ्यांचे नेते म्हणून त्यांच्याकडे पाठबळ होतं. सुरुवातीला शरद पवार साहेबांनी आपल्या मंत्र्यांना उभं राहण्यास सांगितलं. जयंत पाटलांनी उभं राहायचं नुसतं सुतवाच्या केल्यानंतर त्यांनी म्हणजे ज्या पद्धतीने सगळे मंत्री घाबरले होते राजू शेट्टीच्या पुढे उभं राहण्याकरता, तिथेच पहिला पराभव झाला. आणि नंतर आदरणीय शरद पवार साहेबांनी सोलापूरमधनं स्वतःच न मागता जागा देऊन टाकली. मग सांगितल्याप्रमाणे उमेदवार पण जाहीर केला आणि जैनांमध्ये लढाई लावतो असं जे वातावरण केलं, त्यातून आणखीन चीड शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली. म्हणजे राजू शेट्टींचा विजय 100% नक्की आहे. सांगलीचा जो विषय आहे तो सांगलीच्या विषयामध्ये त्याच्यामध्ये 2-3 कंगोरे आहेत. जसं प्रतीक पाटील हे पुण्याईवर येतात, पारंपरिक येतात. महानगरपालिका पण मी त्या निवडणुकीत होतो. एक हाती काँग्रेसने जिंकली, हेही बरोबर आहे. परंतु प्रतीक पाटील यांनी काम काय केलं मंत्री म्हणून हा नेहमीचा विषय असला तर कायम आपल्या सरकारच्या योजना कशा चुकीच्या आहेत हे कायम प्रतीक पाटील सांगत आलेले आहेत मंत्री म्हणून त्या भागात. आणि संजय काकांचं एक बळ, संजय काकांनी निर्माण केलेलं जाळ आपल्या आतील, त्याच्यात भाजप म्हणजे गोपीनाथ मुंडेंनी जसं एक मगाचा विषय राहिला होता. जयदत्त क्षीरसागर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संदर्भात जो पूल बांधायला घेतला, त्यातून पूर्ण मराठा समाज मेटेंच्या माध्यमातून जयदत्त क्षीरसागरांच्या विरोधात बीडमध्ये उभा राहिला. तसं ह्या भागामध्ये संजय काका हे पूर्वीपासून दावेदार असताना सुद्धा त्यांना कधीच संधी मिळत नव्हती आणि ते राष्ट्रवादीत होते. ह्यावेळेला राष्ट्रवादीच्या बहुतेक लोकांनी संजय पाटलांचं काम केलं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गेल्या वेळेला प्रतीक पाटील निवडून आले त्यावेळेला पतंगराव कदम स्वतः त्यांच्याबरोबर ते बसून होते, स्वतः जयंत पाटील बसून होते. याला तसंच दृश्य दिसलं नाही. आणि पतंगराव पाटील हे केवळ स्वतःच गेले नाहीत मुलासाठी, तर आपल्या भागातील पूर्णच्या पूर्ण मतदारसुद्धा 1,28,000 घेऊन तिथे गेले. ते जे काय निर्माण झालं, ती जी काय तिथे प्रतीक पाटलांना फटका सर्वात मोठा त्या मतदारसंघात बसणार आहे. आणि म्हणून संजय आणि मोदींची जी सभा झाली, या भागामधली पहिली सभा जी झाली ती इतकी प्रचंड सभा झाली. आणि म्हणून संजय काकांचा विजय हा जवळजवळ अंतिम टप्प्यात आला अशी परिस्थिती या सगळ्या वातावरणामुळे आहे. गेल्या वेळेला प्रतीक पाटीलांनी जो काय साथ मिळाली होती, ती साथ ह्या वेळेला त्यांना पतंगरावांची मिळाली नाही, जयंत पाटलांची मिळाली नाही. त्याचं म्हटलं कंप्लीट करू द्या, कारण काय होतं की अडचणी नकोत. असं आहे की पुणे नाही, त्या तुम्हाला नेहमीच वाटत आल्या. ही 16वी लोकसभेची निवडणूक आहे एवढं लक्षात ठेवा. मागचा जर 15 निवडणुकांचा जर अंदाज घेतला तर त्याचे उत्तर त्याच्यातच आहे. नाही, तुमचं बरोबर आहे. नाही, कसं आहे माहिती आहे, पुण्याई या विषयावर जेव्हा आपण म्हणतो तेव्हा पुण्याई जर अशी जर संपत असेल, मग मला असं वाटतं मग यांची पुण्याई, यशवंतरावांची पुण्याई, दादांची पुण्याई, बाळासाहेबांची पुण्याई, ही अशा काही किंवा पवारसाहेबांची पुण्याई, ह्या सगळ्याच्या काही गोष्टी आहेत या अबाधित राहणाऱ्या सगळ्या गोष्टी. कारण त्या नेत्यांनी त्या राज्याच्या त्या जनमानसावर केलेला हा एक हे आहे आणि तो असा जात नाही, हा एक तो संस्कार जात नाही. अर्थात फक्त पुण्याईवरच जगणं असं मी म्हणणार नाही. त्याचं कारण असं आहे की प्रतीक पाटील असतील किंवा पुण्याचे आमचे हे असतील विश्वजित कदम असतील, जो काय राहुल गांधींनी इनिशिएटिव्ह घेतला आणि तरुणांना आपल्याला हे करायचं आहे. नेहमीच आपण तरुणांचा हे करून घेतो आणि तरुण म्हणतो, परंतु तरुणांना आपण संधी देत नाही. अशा प्रकारचं जे आहे त्यातलं मोठं उदाहरण म्हणजे प्रतीक पाटील मागच्या वेळेला. दोन्ही तरुण राजघराण्यातलेच आहेत. नाही, असं आहे की असं त्याच्यावर मग तो मोठा एपिसोड होईल की त्याच्यावर किती राजघराण्याने किती हे ते सगळी त्याची चर्चा होऊ शकते. आपण कधीतरी करू, ती गंमत म्हणून करू. परंतु मला इथे नम्रपणे सांगावंसं वाटेल की प्रतीक पाटील असतील, प्रतीक पाटील विशेषतः सांगलीमधले,
पतंगरावांचा मुलगाच तिथे निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे पतंगरावांचं त्यांना तिथे जाणं हे काय असं म्हणता येणार नाही. आणि आणि अनैसर्गिक जरी नसलं तरी पतंगराव आणि त्यांच्या मतदारसंघातनं ते जे सातत्याने इतकी वर्ष निवडून आलेत ते मतदार घेऊन काय ते आलेले नाही आहेत. ते मतदार तिथेच आहेत आणि ते सगळे काँग्रेसचे आहेत हे मी सांगायला अधिकचं लागणं न लगे. आपण त्या याचं जे म्हणालात हातकणंगलेचं म्हणालात त्या बाबतीमध्ये मला मुद्दाम सांगावंसं वाटेल की कलप्पा आवाडे म्हणजे राजू शेट्टींच्या बाबतीमध्ये एक चळवळीतला माणूस आहे हे खरं आहे. त्यांच्यावरती कार्यकर्त्यांचा माहोळ आहे. परंतु कलप्पा आवाडे काही अचानक राजकारणात आलेला माणूस नाही. वस्त्रोद्योगातनं वाढलेला माणूस. वस्त्रोद्योगांना 2 पिढ्या त्यांच्या 2-3 पिढ्या ह्या राजकारणामधल्या आहेत आणि त्या वस्त्रोद्योगाच्या याच्यामध्ये आज जर आपण देशामधलं मँचेस्टर जर कशाला म्हणतो तर ते त्या तिथल्या वस्त्रोद्योगाला इचलकरंजीलाच म्हणतो. आपलं त्यांचं योगदान त्या फॅमिलीचं आणि यांचं स्वतः कलप्पा आवाड्यांचं योगदान हे आपल्याला विसरता येणार नाही. आणि कलप्पा आवाडे हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधून वावरणारा माणूस, स्वतः मंत्री राहिलेला माणूस. त्यामुळे असं झालं नाही की राजू शेट्टीच्या विरोधात कोणतरी हे नाही आणि ते अमुकांनी ठरवलं. आता हे तुम्हाला म्हणावं लागेल. त्याचं कारण असं आहे, मग आम्ही सुद्धा असं जर म्हटलं की सेनेचे काही उमेदवार हे मुंडेने ठरवले किंवा मोदींनी ठरवले असं मी म्हणणार नाही. कारण तेवढं आपण आशिष शेलार याच्यावर कलेक्टिव्हली काय उत्तर देतात ते पाहूया. आशिष शेलार जाहीर केलं म्हणजे आशिष शेलार नंतर प्रकाश जोशींकडे आपण जाऊ. आशिष शेलार. त्यामुळे असं म्हणता येणार नाही. मी इथे पत्रकार आणि फक्त कंप्लीट तुम्हाला बोलता येईल त्याच्यावर, कारण आमच्या एक दोन जागा ह्या आम्ही ऍडजस्ट करू अशी जागा डिक्लेअर होण्यापूर्वीच त्याची चर्चा होती. म्हणजे आपल्याला आठवत असेल आपण मला या ठिकाणी बोललेलं होतं आणि आपण म्हणालो बदल होऊ शकते असं त्यावेळेला आम्ही म्हटलं होतं की जिंकणं हा क्रायटेरिया लक्षात ठेवून काही जागेमध्ये बदल होण्याची शक्यता, तसे ते बदल झालेत. मग आशिष शेलार असेल किंवा एक मिनिट. आशिष शेलार. मला असं वाटतं की या तिन्ही सीट बद्दल फक्त 1.5 मिनिटात मी माझा मुद्दा मांडेन. राजू शेट्टींच्या विषयामध्ये जसं मगाशी मुद्द्यांची चर्चा झाली की भ्रष्टाचाराचा मुद्दा, अजून कुठला मुद्दा, आमचा डाग नसलेला उमेदवार, असं बाईंनी खूप चांगलं वर्णन केलं. राजू शेट्टी हा भ्रष्टाचाराचा डाग सोडा, भ्रष्टाचाराविरुद्ध लढणारा एकमेव उमेदवार तशा अर्थाने त्या भागातला, अशी त्यांची प्रतिमा आहे. महाराष्ट्रातला विषय चालू होता शेतकऱ्यांवरचा अन्याय, तर शेतकऱ्यांच्या अन्यायाविरुद्ध चीड निर्माण करणारा नेता कोण, अशा पद्धतीचा मुद्दा आहे. आता जातीवर मी जात नाही, जो मगाशी मुद्दा आला तर राजू शेट्टींच्या बाबतीमध्ये, आणि पुन्हा एकदा मला व्यक्तिगत टिप्पणी करायची नसली तरी पण आवाडे साहेबांचं आजचं वय काय, त्यांची ॲक्सेसिबिलिटी, अवेलेबिलिटी या सगळ्या मुद्द्यावर स्थानिक लेवलला राजकारण नक्की झालं असावं असं माझं मत आहे. पहिला मुद्दा. दुसरा, पुण्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर पुण्याच्या बाबतीत तर क्लिअर चित्र आहे. पुणेकर असलेले शिरोळे, जे चारित्र्याने स्वच्छ, क्लिअर, स्पष्ट, संघटनेचा काम करणारा माणूस, संघ परिवार ते सगळे ज्याच्या बाजूने उभे राहिले, अशा पद्धतीचं चित्र आहे. त्यामुळे मगाशी आमचे मित्र जे म्हणाले की नंबर 2ला सुद्धा कदम असतील की नाही, अशा पद्धतीची खऱ्या अर्थानाची स्थिती आहे. संजय काका पाटलांच्या बाबतीत मुद्दाहून मी सांगेन की मगाशी तुम्ही म्हणालात की बीडची चर्चा आल्यावर 5 आमदार बघा, 5 आमदार बघा. त्या भागातले 3 आमदार भाजपचे आहेत, 2 माजी आमदार काँग्रेसचे होते, तेही आता संजय काकांबरोबर आहे. मला पूर्ण करू दे ना भाई. सॉरी, आपलं म्हणजे थोडं अडचणीचं आल्यावर आपण अग्रेसिव्ह झालं पाहिजे असं काही नाही. आपण करू. आणि त्यामुळे असं आहे की आपण संजय काका पाटलांचे जे 3 सिटिंग आमदार, 2 माजी आमदार, त्यांची स्वतःची असलेली ताकद आणि मुळामध्ये गृहमंत्र्यांना सुद्धा हलवण्याची ताकद. आता ही गृहमंत्र्यांना हलवलं की काँग्रेस आपण माझाच समज ब्रेकवर. आणि त्यामुळे अशा सगळ्या परिस्थिती त्या तिन्हीमध्ये मुद्दा काय सांगायचा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा मला असं वाटतं तिथल्या जनतेचा कौल, सत्ताधाऱ्यांच्या विरुद्धची त्यांची चीड आणि मोदींचा तिकडे असलेल्या सभांमधला प्रभाव, या तिन्ही गोष्टींचे खरी प्रकाश जोशी आपल्या बरोबर. प्रकाश जोशी, काय सांगाल पश्चिम महाराष्ट्राच्या या सगळ्या विश्लेषणावरची शेवटची कॉमेंट तुमची? हे जे आपण 3 मतदारसंघ निवडलेले आहेत ते अतिशय प्रातिनिधिक आहेत आणि त्याच्यावर आपण आत्ता जी चर्चा केली त्या चर्चेवरून एकंदरच पश्चिम महाराष्ट्रातलं जे एक राजकीय वातावरण आहे ते कशा प्रकारे बदलते येते आपल्या लक्षात येते. गेले 50 वर्ष पश्चिम महाराष्ट्र हा काँग्रेसचा एक अभेद्य गड, एक किल्ला म्हणून ओळखला जातो. त्याची आपण जवळून पाहणी केलेली आहे आणि त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की तिथली जी सहकारी संस्था आहे, तिथली जी ग्रामीण अर्थव्यवस्था आहे, त्याच्यावर काँग्रेसचं पूर्णपणे पकड आहे. जसं आता सांगितलं त्याप्रमाणे फार मोठं कार्यकर्त्यांचे मोड आहे. परंतु गेल्या 10-15 वर्षात पूर्ण
परिस्थिती बदललेली आहे आणि हा गड कुठेतरी कमकुवत झालेला आहे आणि तो आता ढासळण्याच्या परिस्थितीत आलेला आहे. हे असं आत्ता जे आपण चर्चा केली त्याच्यावरून दिसून येतं. याचं महत्त्वाचं कारण असं आहे की आता जी नवीन पिढी या ग्रामीण भागात पश्चिम महाराष्ट्रातल्या वाढलेली जी मतदार म्हणून पुढे आलेली आहे, ही पिढी तिथलं जे सहकारीकरण आहे त्याच्यावर अवलंबून नाही. त्यांना त्याच्या पुढं जायचं आहे, आपला विकास करायचा आहे. त्यामुळे ही जी नवीन पिढी आहे ही काहीतरी वेगळ्या पद्धतीने विचार करते आहे आणि त्यामुळं कुठंतरी काँग्रेस पक्षाला आज आपल्याला दिसतं आहे की एक बारामती मतदारसंघ सोडला तर कुठल्याही मतदारसंघात निश्चितपणे काँग्रेस किंवा राष्ट्रवादी निवडून येईल अशी परिस्थिती आज नाही. यालासुद्धा ह्या बदललेली राजकीय परिस्थितीच निश्चितपणे कारणीभूत आहे. अत्यंत पश्चिम महाराष्ट्राची ही अत्यंत रंगलेली चर्चा होती. यातल्या जातीपातीच्या राजकारणाचा एक भाग होता तो प्रकाश पवार यांना मी या पुढच्या वेळेत विचारणार आहे. परंतु वेळ झाली आता ब्रेकची आणि ब्रेक नंतर आपण उत्तर महाराष्ट्राकडे जायचा प्रयत्न करणार आहोत. उत्तर महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या लढती ज्या प्रातिनिधिक स्वरूपाच्या म्हणता येईल त्याविषयीचं विश्लेषण पटकन बघून मग आपण मुंबई आणि सिंधुदुर्ग या भागाकडे जाऊ. भारतातल्या काही निवडक राज्यातल्या अशा काही निवडणुका, अशा काही जागा ज्या ठिकाणून आपल्याला त्या संपूर्ण राज्याचा कल कळू शकतो. आपण पंजाब कव्हर केलं, वेस्ट बेंगॉल कव्हर केलं, आपण उत्तर प्रदेश कव्हर केला, राजस्थान कव्हर केलं. आता आपण महाराष्ट्रातल्या पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ याची चर्चा केली. आता जातोय उत्तर महाराष्ट्राकडे. उत्तर महाराष्ट्रातल्या बिग फाईट, सर्वात मोठी अर्थातच संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय ती म्हणजे नाशिकमध्ये छगन भुजबळ राष्ट्रवादीचे, हेमंत गोडसे शिवसेनेचे आणि प्रदीप पवार मनसेचे यांच्यामध्ये ज्याप्रमाणे म्हणतात की अटीतटीची अशा स्वरूपाची लढाई आहे. आणि दुसरी महत्त्वाची उत्तर महाराष्ट्रातली लढाई आहे ती आहे नंदुरबारमध्ये. नंदुरबारमध्ये 9 वेळा जिंकणारे माणिकराव गावित ही जागा सांगलीप्रमाणे काँग्रेस कधीही 1952 नंतर म्हणजे जेव्हापासून निवडणुका सुरू झाल्या तेव्हापासून कधीही हारलेलं नाही. परंतु मागच्या वेळा आणि यावेळा त्यांच्या मताधिक्यात प्रचंड मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. आणि तिकडे राष्ट्रवादीचे नेते डॉक्टर गावित यांच्या कन्या हिना गावित यांना आयत्या वेळी इम्पोर्ट करून भारतीय जनता पक्षानं तिकीट दिलं आणि ती लढत अत्यंत चुरशीची बनलेली आहे. या 2 जागा आपल्याकडे आहेत. तिथला ग्राउंड रिपोर्ट घेऊन येत आहेत आमचे प्रतिनिधी योगेश खरे. योगेश, नाशिकमध्ये छगन भुजबळ यांच्याकडे सर्वांचंच लक्ष आहे. छगन भुजबळ निवडून येतात की नाही येत याबद्दल चर्चा सगळ्याच ठिकाणी आहे. आणि त्यांना खरं म्हणजे आपण जर बघितलं ज्यावेळेस लोकसभा निवडणुकीत त्यांचं नाव या ठिकाणी जाहीर झालं त्यावेळेस छगन भुजबळ हे एकतर्फी निवडून येणार असं चित्र या ठिकाणी होतं. आणि मनसे आणि सेनेमध्ये झालेली मतांमध्ये होणारी विभागणी ही त्यांच्या फायद्याची ठरणार असं म्हटलं जात होतं. मात्र जसा जसा प्रचार रंगत गेला तसा तसा सेनेनं चांगली लढत ही भुजबळांना दिली आणि मनसे काही प्रमाणामध्ये वीक होताना दिसलं. या सगळ्या प्रकारामध्ये जर आपण बघितलं की प्रचार कसा रंगत गेला तर यामध्ये छगन भुजबळ हे हळूहळू विकासाचा जो मुद्दा घेऊन समोर गेले ते हळूहळू मराठा कार्ड जे काही समोर होतं हेमंत गोडसेंच्या रूपानं ते त्यांना अवघड होत गेलं. आणि त्यानंतर ही लढाई जी होती लोकसभेची ही थेट भुजबळ आणि हेमंत गोडसे यांच्यामध्ये राहिली. आज जर आपण बघितलं एकूण मतदानानंतरचा जर एक सर्वे आपण बघितला, लोकांची मतं बघितली तर सगळ्यांचं म्हणणं आहे की हेमंत गोडसे हे जवळजवळ निवडून येतील. छगन भुजबळ हे हरतील असंही म्हटलं जातं. पण हे याचं कारण आपण आधी बघून घेऊया. हेमंत गोडसे यांचं जर आपण बघितलं तर यांना हे खरं म्हणजे मागच्या वेळेस मनसेकडून उभे होते आणि आता ते सेनेकडून उभे आहेत. त्याचा एक थोडासा फायदा त्यांना आहे की त्यांना मनसेची पण जाण आहे आणि सेनेची पण जाण आहे. दुसरं म्हणजे ग्रामीण भागात त्यांचं चांगलं नेटवर्क आहे. जिल्हा परिषदेमध्ये ते सदस्य होते आणि मराठा कार्ड जे आहे ते त्यांच्या बाजूने आहे. आणि तिसरी गोष्ट जर आपण बघितली तर लोकांचं जे प्रबोधन यावेळेस झालेलं होतं आपण आत्तापर्यंत लोकसभा निवडणुकांमध्ये कधीही बघितलं नाही. ते मतदार यावेळेस जागरूक होता. माझं मत जर मी याला दिलं तर ते विभागलं जाईल आणि मग त्याचा फायदा तिसऱ्याला होईल, तो व्हायला नको म्हणून यावेळेस आपल्याला गोडसेंनाच मत द्यायचं किंवा सेनेला मत द्यायचं आहे हा जो एक चर्चा या ठिकाणी होती त्याचा फायदा गोडसेंना होताना दिसतोय. आणि त्यामुळे एकूण जी चर्चा आहे ती गोडसेंच्या बाजूने आहे. पण दुसऱ्या बाजूला आपण भुजबळांच्या ताकदीला पण विसरता कामा नये. कारण की भुजबळांचं जर आपण बघितलं तर भुजबळांनी आत्तापर्यंत नाशिकमध्ये
पंकज भुजबळ सारख्या निरागस माणसाला, ज्याला राजकारणातला अ का ब माहिती नाही, अशा माणसाला निवडून आणलंय. समीर भुजबळ, ज्या माणसाला ABCD माहिती नव्हती, त्यांना सुद्धा लोकसभेत उभं करून नाशिकमधून निवडून आणलंय. आणि त्याचबरोबर जयंत जाधव विधान परिषदेमध्ये सुद्धा त्यांनी शिवाजी सहाणे शिवसेनेचा जे होते त्यांना एका बाजूला सारून त्यांना निवडून आणलंय. म्हणजे जी राजकारणात नव्हती अशी मंडळी जी होती त्यांना निवडून आणले. आणि आता या ठिकाणी तर स्वतः छगन भुजबळ आहे. त्यामुळे ते साम दाम दंडभेद या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी वापर करणार आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये निवडून येणार. त्यामुळे त्यांना कमी लेखून आपल्याला चालणार नाही. आणि त्यामुळेच एकूण जी ही लढत आहे नंदुरबारबद्दल काय सांगशील? चुरशीची झालेली आहे. नंदुरबार नंदुरबारच्या बाबतीत जर आपण म्हटलं तर माणिकराव गावित हे 9 वेळेस आतापर्यंत निवडून आलेले आहेत. ते कधीही आतापर्यंत हरलेले नाहीत. नेहमीच पान खात त्यांनी आपला विडा रंगवलेला आहे आणि शांतपणे आपलं राजकारण त्यांनी या ठिकाणी केलंय आणि अगदी बिनधास्तपणे ते नेहमी निवडून आलेले आहेत. मात्र यावेळेस हिना गावित यांच्या रूपानं जी रंगलेली मेहंदी आहे ती कितपत यांचा विड्याचा रंग उतरवू शकते हे खरं म्हणजे पाहण्याचं आहे. पण ती मोदींची सभा नंदुरबारमध्ये झाली आहे. धन्यवाद या मोदींची सभा जी विश्लेषणाबद्दल. नंदुरबारमध्ये मी जातोय प्रथम प्रकाश पवार यांच्याकडे. प्रकाश पवार, नाशिक इज अन इंटरेस्टिंग केस. नाशिकमध्ये मराठा माळी असा संघर्ष आहे. निफाड हा जो मराठा डॉमिनेटेड कॉन्स्टिट्युएन्सी होती ती आता नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये नाही. तर इगतपुरी हा एक अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेला मतदारसंघ त्याला जोडला गेलेला आहे. त्यामुळे तिथलं इक्वेशन खूप इंटरेस्टिंग झालेलं आहे. निवडणुकीचं मार्जिन सुद्धा काही प्रचंड मोठं होतं अशातला भाग नाही. लढत थेट तिरंगी आहे. आपण काय सांगाल? नाशिकच्या बद्दल म्हणजे नाशिक मतदारसंघाबद्दलच सांगायचं झालं तर नाशिक मतदारसंघात माळी जात ही मोठी आहे. मराठ्यांना टक्कर देऊ शकते इतकी मोठी ती जात आहे. दुसरा मुद्दा, नुसते छगन भुजबळ माळ्यांचे नेते नाहीत. छगन भुजबळांनी पहिल्यापासून मी OBC नेता आहे अशी प्रतिमा तयार केलेली आहे. त्याच्यामुळं त्यांना माळ्यांच्या व्यतिरिक्त OBCंचाही पाठिंबा मिळतो. याच्यामुळे जरी मराठा खूप तीक्ष्ण विरोधात असले तरी उरलेले OBC मात्र छगन भुजबळांना नाकारतील याची काय खात्री सांगता येत नाही. म्हणजे ते त्यांच्या बरोबरच जातील असं म्हणावं लागेल. आता राहिला पुढचा मुद्दा, तो म्हणजे त्या ठिकाणी असणारी छगन भुजबळांची प्रतिमा ही सर्वांना बरोबर घेऊन जाणारी एका अर्थाने तयार झालेली आहे की त्याच मतदारसंघात याच्या अगोदर यशवंतराव चव्हाण सुद्धा होते तिथं. आणि तिथलं जे ते पॉलिटिक्स आहे त्या पॉलिटिक्सवरती आधारित त्यांनी विकासाचं मॉडेल पुढे आणलेलं आहे. आणि त्याला छेद न बसावा, ते तसंच कंटिन्यू टिकावं याच्यासाठी म्हणून त्यांच्या मदतीला 3-4 माणसं गुपित पद्धतीने पण आलेले आहेत. एक मुद्दा, त्यांचे फार जवळचे मित्र आहेत गोपीनाथ मुंडे आणि वंजारी मतं ट्रान्सफर होऊ शकतात. सेकंड मुद्दा, छगन भुजबळ यांच्या मदतीला शरद पवार आणि नारायण राणे सुद्धा गेले. म्हणजे मराठ्यांमध्ये निम्मी जरी फूट पडली तरी छगन भुजबळ काटावरती जागा काढण्या इतपत जातीच्या ह्यातून एक समीकरण तयार करू शकतात. आणि हा म्हणजे मोठा जरी सूर असला छगन भुजबळ पडतील तरी अंतर्गत मात्र असं पण होऊ शकतं. मला संदीप प्रधान यांच्याकडे जायचं. संदीप प्रधान, पुणा असेल नाशिक असेल या दोन्ही ठिकाणी मनसेचा प्रभाव पडताना दिसत नाही. अर्थात हे विधान आपण मुंबई झाल्यानंतर अधिक ठळकपणे करू शकतो, परंतु जो एक प्रभाव पडायला पाहिजे होता, जिथे तुमची सत्ता आहे, जिथे तुमचे नाशिक पूर्व, उत्तर आणि मध्य असे तिन्ही आमदार आहेत, परंतु जो प्रभाव जोरदारपणे पडायला पाहिजे होता, प्रचार आक्रमकपणे व्हायला होता, तसं होताना दिसलेलं नाही. त्याच्यामध्ये 1.5 लाखापर्यंत मतं मिळाली. आता या वेळेला ती मतं किती कमी होतात, म्हणजे ती निम्मी जरी झाली मतं, समजा 1.5 लाख होती, 1.25 लाख होती, ती आता समजा 50,000 झाली, 60,000 झाली, तरी सुद्धा एक मोठी मतांची संख्या आहे. आणि त्या मतांच्या संख्येमुळे तिथं असणाऱ्या शिवसेनेच्या उमेदवारांवर काय परिणाम होतो हा निश्चितच एक मला वाटतं मुद्दा आहे. आणि त्याचं उत्तर आपल्याला उद्या निकालानंतरच मिळू शकतं. हा एक भाग. मनसेचा मुद्दा असा झाला की ह्या वेळेला लोकसभा निवडणुकीच्या वेळेला एकतर मुळामध्ये मनसेच्या पक्षीय बांधणीबाबत खूप गोंधळ आहे, पक्षीय बांधणी झालेली नाही. एकीकडे मोदींना पाठिंबा द्यायचा आणि तो जो सगळा गोंधळ त्या नेतृत्वाचा आणि वैयक्तिक अशा पद्धतीचे जे आरोप झाले बाळासाहेबांच्या प्रकृतीच्या बाबतीत, त्यांना काय तेलकट वडे आणि हे, तर ह्या सगळ्यामुळे मला असं वाटतं की मनसे हा या निवडणुकीमध्ये एकदम पूर्णपणे पिछाडीवर पडली. आणि त्या पक्षाकडे नेतृत्व असून सुद्धा मुद्दा नव्हता. म्हणजे जर मोदींना सपोर्ट करायचा असेल तर मोदींचा स्वतःचा पक्ष आहे असाही एक मुद्दा या ठिकाणी निश्चित आहे. आणि आता मगाशी उल्लेख झाला तसा विजय चोरमारे मतच द्यायचं झालं मोदींना तर मग जे महायुतीतले पक्ष आहेत त्यांनाच मत दिलं. विजय चोरमारे आपल्या बरोबर आहेत. आपण हा जो उत्तर महाराष्ट्राचा पट बघताय त्या उत्तर महाराष्ट्राच्या पटावर 3-3 आमदार
आमदार असताना सुद्धा एक सायझेबल फोर्स म्हणून मनसे येताना दिसत नाही. त्याचबरोबर काँग्रेसचा नंदुरबारचा गड हा धोक्यात आलेला दिसतोय, काय सांगाल? या दोन्ही गोष्टी बरोबर आहेत. सुरुवातीपासून एक गोष्ट म्हणजे मनसेनं सुरुवातीच्या टप्प्यात मुंबई किंवा जिथं मनसेचा प्रभाव आहे तिथं आघाडीला मोठा फटका वाटेल असं वाटत असताना मनसे रिंगणात उतरल्यानंतर तिथं आघाडीचे उमेदवार स्पर्धेत आले हे लक्षात घ्यायला पाहिजे. पण ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत मनसेनं ज्या ताकदीनं निवडणूक लढायला हवी होती त्या ताकदीनं मनसेचं नेतृत्व या ठिकाणच्या निवडणुका लढल्या नाहीत. त्याच्या पाठीमागची कारणांची अशी नेमकी कारणं शोधली तर खूप वेगवेगळी कारणं दिसतील. म्हणजे त्यात सत्ताधारी पक्ष ज्या पद्धतीने निवडणुका लढवतो त्या पद्धतीने या निवडणुका लढल्या नाहीत. त्यामुळं ऐन निवडणुकीच्या महत्त्वाच्या टप्प्यात मनसेनं असे सकच खाऊ प्रचार केला, फार जोरदार प्रचार केला नाही. ज्या पद्धतीनं एक रान उठवायला पाहिजे ते उठवलं नाही आणि त्यामुळं त्याचा अपेक्षित फायदा काँग्रेस आघाडीला मिळणार नाही अशी स्थिती या सगळ्या ठिकाणी मला दिसते. अरविंद गोखले. आणि नंदुरबारचं म्हणाल तर हा बोला नंदुरबार. आणि नंदुरबारचंही बरोबर आहे. नंदुरबारची गेल्या वेळची मतांची आकडेवारी बघितली तर तिथं 3 उमेदवारांना मिळालेली मतं ही मतं बघता यावेळी माणिकराव गावित अडचणीत आहेत. 2 गोष्टी नाशिकपुरत्या बोलाव्या लागतील. एक म्हणजे नाशिकमधला तिथल्या महापालिकेचा कारभार हा मनसेच्या विरोधात जाणारा असा महत्त्वाचा घटक मानावा लागेल. नाशिक हे पुण्यानंतरचं दुसरं महत्त्वाचं सुशिक्षितांचं शहर मानावं लागेल. आणि गेल्या काही महिन्यांमध्ये नाशिकची जी प्रगती झपाट्यानं झालेली आहे त्याच्यासाठी छगन भुजबळ हे महत्त्वाचे मानले जातात. त्यातले पायाभूत घटक म्हणून छगन भुजबळांकडे पाहिलं जातं. त्यामुळं छगन भुजबळ हे आउटराईट तुम्ही काढून टाकणं किंवा ते पराभूत होतील असं गृहीत धरणं हे या ठिकाणी मला जरा अडचणीचं वाटतं. एक छोटासा प्रश्न शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाला. एका ठिकाणी शिवसेनेने उमेदवार आयात केला तर एके ठिकाणी भारतीय जनता पक्षाने उमेदवार आयात केला. अशा या 2 जागा आहेत. आशिष शेलार काय सांगाल? तुमच्याकडे स्वतःकडे इतक्या प्रचंड प्रयत्न करूनही नंदुरबारमध्ये उमेदवार आला नाही. मला आठवतंय काही जुन्या पत्रकारांनी त्या ठिकाणी प्रमोद महाजरांनी किती प्रयत्न केले होते, किती सभा घेतल्या होत्या, याच्या अनेक कहाण्या आपल्याकडे आहेत. 2 गोष्टी मला वाटतं थोडक्यात मांडायच्या आहेत. नाशिकच्या विषयामध्ये आपण मला असं वाटतं व्यक्तिविशेष चर्चा करतो ती करणं स्वाभाविक आहे, उमेदवार आहे. पण व्यक्तिविशेष चर्चेपेक्षा तिथल्या खालच्या राजकारणाच्या परिस्थितीची सुद्धा विश्लेषण काही अंशी आमच्या मित्रांनी केला. त्यातलं आमचं मत पूर्ण क्लिअर आहे की गेल्या वेळेलाही भुजबळांना म्हणजे ज्याचा उल्लेख आता आपल्या मित्रांनी केला की ABCD माहीत नसलेल्या वगैरे अशा सगळ्या अर्थानं त्याच्यामध्ये जी काही वेगवेगळी गणितं होती त्यामध्ये मनसे सोडून सुद्धा अपूर्व हिरे फॅमिली त्यांचं असलेल्या भुजबळांना समर्थन ह्या वेळेला हिरे आणि त्यांच्या संघटनेने आणि बरोबर काही OBC म्हणजे माळी सोडून त्यांच्यावर भुजबळांनी ऐन वेळेला टाकलेल्या केसेस ह्याचा सुद्धा रिॲक्शन ह्या 2 गोष्टी आपल्याला विसरता येणार नाही. आणि त्यामुळे मराठा एकवटला का जातीच्या बाबतीत बोलायचं झाला तर तो एकवटला. माळी सोडून OBCच्या अन्य समाजामध्ये वंजारातल्या 2 लोकांवर केसेस टाकल्या त्याच्यातनं झालेली रिॲक्शन. त्यामुळे इतकं सोपं नाही येते की मुंडे साहेबांच्या मुळे वगैरे हे केवळ एक व्यक्तिविशेष चर्चेचा भाग राहू शकतो असं माझं मत आहे. आणि त्यामुळे तिथे भुजबळ विरोधी एकवटला सांगण्याचा मुद्दा भुजबळ विरोधी एकवटला आणि तो मनसे वीक पर्याय असल्यामुळे तिथे गेलाच नाही. तो सेना भाजपच्या मागे राहिला. हा एक मुद्दा. क्रमांक नंदुरबारच्या बाबतीत सांगायचं झालं तर उलटा मुद्दा आहे. माझं म्हणणं आहे की सरकार आणि मंत्रिपदावर लाच सोडून सुद्धा मला सत्ता दिशाच्या विरोधात उभं राहायचं आहे ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने घेतली. आणि म्हणून मंत्रिपद सोडलं. आम्हाला सत्तेत राष्ट्रवादीवर राहायचं नाही, शेवटी याच्यावर पण माणिकरावांवरच्या विरोधात घेतली. इतका सत्तेविरुद्धचा राग आहे तो असं माझं विश्लेषण आहे. बोला. नाशिकच्या बाबतीमध्ये मनसे हा जो मुद्दा आपण चर्चेला घेतला त्याच्यात मनसे नक्की कोणावर आहे तर आम्ही ते म्हणायचो की ही सरकारच्या बाजूने आम्हाला पराभूत करण्याकरता असले असं आमचं असेल. पण ते त्याला बळ देण्याचं काम नेहमी पृथ्वीराज चव्हाणांनी केलं. जाहीर म्हणायचे मनसेने एवढ्याच जागा का उभ्या केल्या वगैरे. त्यांना अशी आशा होती की मनसे पुढे आले तर आम्ही जिंकून येऊ. मग शरद पवार साहेबांनी त्याच्यावर कडी केली आणि मनसे कसा स्वयंभू आहे, कसा ताकदवान आहे, कसा अमुक आहे असं करून मनसेची भलावण केली ही लोकांपर्यंत जात होती. मग अशा आपण जो खाजगी ज्याचा मुद्दा केला तो लोकांना जास्त जमला. त्यामुळे मनसेच्या मराठी मतांमध्ये तर फरक पडला. पण नाशिकमध्ये आणखीन एक घटना अशी घडली की म्हणजे मी अनुभवली, मी त्यावेळेला होतो तिथे
की ज्या वेळेला कोकणामध्ये नारायण राणे पाडले गेले पाहिजेत अशा प्रकारे राष्ट्रवादीच्या आमदारांनी बंड केलं, तर आम्ही त्याला अख्ख्या महाराष्ट्रात उत्तर देऊ अशा प्रकारे नारायण राणेंनी दम दिला. त्याचा परिणाम आमच्या कोकाटेने सुरू केलं आणि कोकाटे हे तिकडचे नारायण राणे समर्थक आमदार जे आहेत त्यांनी एकदम मुघल आघाडी भुजबळांच्या विरोधात उघडली आणि मग ती सावरण्याकरता नारायण राणे आणि भुजबळ यांची ज्या सभा लावली त्या सभेला त्यांना माणसं जमवत आली नाही. मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्हाला दोघांनाही उत्तर महाराष्ट्रात तुमचा बालेकिल्ला मला वाटतो एकनाथ खडसेंसारखे नेते तुमच्याकडे आहेत, तिथे तुम्हाला दोघांनाही उमेदवार बाहेरून आयात करावे लागले, त्यावेळी हल्ले घ्यावे लागले. काय ते चुकतंय. गोडसे पहिला शिवसेनेत होते, ते मनसेमध्ये गेले. परफेक्ट. काय ना, आणि तर मनसेमधनं आमचा जो जिल्हा मनसे जेवढे आहेत तेवढे सगळे आधी शिवसेनेतच होते. संभाव्य जो आमचा उमेदवार होता तो राष्ट्रवादीतच गेला ना. आमचे जिल्हा प्रमुख जे होते, गणितापेक्षा राजनैतिक चाली बघितल्या पाहिजेत. त्यात भाजपने या विषयाचा शेवटचा शब्द जगताप. मला असं वाटतं की परत एकदा तो नाशिक जिल्हा माझ्याकडेच आहे, हा मतदारसंघ माझ्याकडे आहे असं आहे की दिस इज नॉट बाय डिझाईन. आशिष शेलार हे चांगले वकील असल्यामुळे ती त्यांची बाजू मांडण्याचा चांगला प्रयत्न करतात आहेत. आणि कुठचाही वकील कोर्टामध्ये मी हारणार नाही असं म्हणतो का, तो जिंकणार म्हणूनच सांगतो. पण स्थिती काय असते हे सगळ्यांना माहिती आहे. जसं आपण काही यांच्या बाबतीमध्ये बोलतोय, भुजबळ एक ओबीसी याचे फार मोठे नेते आहेत आणि ह्या ज्या काही कुरबूर आहेत जातीच्या त्या सगळ्या राज्यामध्ये सगळ्या देशामध्ये सारख्याच आहेत. परंतु त्यामुळे त्या व्यक्तीचं किंवा त्या नेतृत्वाचं हे कमी अवमूल्यन अजिबात होत नाही. हे अशा अनेक आपल्याला अशा शेकडो आपल्याला घटना माहीत आहेत. म्हणून भुजबळांनी केलेला नाशिक शहराचा विकास हा कोण नजरअंदाज करू शकतो? शक्यच नाही. आणि आज आपण म्हणालात त्या मताशी मी सहमत आहे की आज पुण्यानंतर खऱ्या अर्थाने एक सुशिक्षितांचं शहर हे नाशिक हे सांगण्याची आवश्यकता नाही. आणि म्हणून भुजबळ हे निवडून येतील कितीही गणितं लागली तरी. माझ्या मित्रांना फक्त एक सांगू इच्छितो, ज्याचा वारंवार मीडियामध्येही चर्चा होते, त्याच्यावर चर्चा होणं आवश्यक आहे की आपण मनसेमुळे जे काय म्हणत आहात, ज्याचा तुम्ही काही अर्थ लावा. मागच्या वेळेला मनसेने किती लढवले? एवढेच लढवले जे या वेळेला 11 एकच जास्त होती. तरी सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे 25 निवडून आले. हे मला काही कळतच नाही की वारंवार असं का सांगितलं जातं. एक पक्ष पृथ्वीराज चव्हाण सारखं म्हणतात म्हणून एक पक्ष आम्ही कशाला म्हणायला पाहिजे? आम्ही काय आंदोलनात जे काय झालं ना, तुम्ही नंदुरबारवर कॉमेंट करा. वेळ का ब्रेकची झाली? नंदुरबार यासाठी आहे की वर्ल्ड गिनीज बुक मध्ये ते रेकॉर्ड मध्ये ते जाणार 100%. त्याचं कारण असं आहे की त्या माणसाचं आपल्या समाजावर आणि आपल्या त्या विभागावर असलेली ती पकड आहे त्या माणसाची, लक्षात घ्या. बरोबर. आणि म्हणून आता ती काय त्या ठिकाणी एक छोटासा प्रश्न आणि ब्रेकवर जाऊया किंवा असं काय. बाई 10 तास उरलेले आहेत. एक छोटासा प्रश्न फक्त मला तुम्ही सांगा, त्या ठिकाणी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड करायचा होता का त्याच्याऐवजी पद्माकर वळवी हे योग्य उमेदवार झाले असते? नाही, असं आहे की प्रश्न तो त्यांचा नाही की पद्माकर वळवींचा एक वेगळा प्रभाव त्यांच्या मतदारसंघात आहेच आहे, परंतु आपण रेकॉर्ड बनवायचा म्हणून असा विषय नाही. त्या माणसाचं आशिष शेलार हात वर करतात, बहुधा ते म्हणतात की आता गिनीज बुक गेलं आणि मोदी बुक ऑफ रेकॉर्ड झालेलं आहे. मला एक फक्त सांगा की सातत्याने 9 वेळा निवडून येणं लोकशाहीमध्ये आशिष हे म्हणजे 45 वर्ष मताशी मी सहमत आहे. रेकॉर्ड होणार, गिनीज बुक मध्ये नाव जाणार. 9 वेळा लढून जिंकलेल्या माणसाला त्याच्या घरातल्या एका मुलीने पराभव केला. एक ब्रेकची वेळ झाली. उत्तर महाराष्ट्राची चर्चा सुद्धा पश्चिम महाराष्ट्रासारखीच रंगलेली होती. आपण एका ब्रेक नंतर मुंबई आणि कोकणाकडे जाणार आहोत. कुठे जाऊ नका, पात्रा झी24 तास आपण पाहता बिग फाईट बिग टेन्शन रणसंग्राम मध्ये. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.